एकदा एक माणूस वाळवंटात हरवला होता. त्याच्याकडे थोडंसं पाणी, अन्न होतं, पण ते लवकरच संपलं. गेले 2 दिवस तो पाण्याच्या एका थेंबासाठी तळमळत होता. त्याला आतून जाणवू लागलं होतं की जर काही तासात पाणी नाही मिळालं तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण तरीही त्याच्या आतमध्ये एक आशा जिवंत होती. तो मनापासून पाण्याच्या शोधात होता. त्याने हार मानली नव्हती. त्याला विश्वास होता की कुठे ना कुठे तरी पाणी हे मिळणारच मिळणार. आणि मग त्याला एका झोपडीसारखी काहीतरी गोष्ट दिसली. सुरुवातीला त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पूर्वीही त्याला मृगजळामुळे फसवणूक झाल्याचे खूप अनुभव आले होते, पण आता त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय पर्यायच नव्हता मुळी. कारण हीच त्याची शेवटची आशा होती. तो आपली शिल्लक ताकद एकटवून त्या झोपडीकडे चालू लागला. जसजसा तो पुढे जाऊ लागला तसतशी त्याची आशा वाढू लागली. यावेळेस नशीब त्याच्या बाजूने होतं. ती खरंच एक झोपडी होती. पण काय, झोपडी ओस पडलेली होती. असे दिसत होते की खूप वर्षांपासून तिथे कोणीही आलेलं नव्हतं. तरीही पाण्याच्या आशेने तो झोपडीमध्ये गेला. आत गेल्यावर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही त्याला. तिथे एक हँडपंप होता. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळणाऱ्या त्या माणसात नवचैतन्य निर्माण झालं. तो जोरजोरात हँडपंप चालू लागला, पण हँडपंप कोरडाच निघाला. तो निराश झाला. त्याला वाटलं आता आपला अंत जवळ आलेला आहे. तो थकून खाली कोसळला. तेवढ्यात त्याला झोपडीच्या छताला बांधलेली एक पाण्याची बाटली दिसली. कसं बसं करून तो त्या बाटलीजवळ पोचला आणि ती उघडून प्यायला लागला. तेवढ्यात त्याला बाटलीवर चिकटवलेला एक कागद दिसला. त्याच्यावर लिहिलेलं होतं, हे पाणी हँडपंप सुरू करण्यासाठी वापरा. नंतर बाटली जी आहे ती परत भरून ठेवायला विसरू नका. ही फारच विचित्र परिस्थिती होती. त्या माणसाला कळत नव्हतं की तो पाणी पिणार की पंपात ओतणार. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. जर पाणी ओतूनही पंप चालला नाही तर? जर कागदावर जी लिहिलेली गोष्ट आहे ती खोटी ठरली तर? जर जमिनीचं पाणी जे आहे तेही आटलेलं असेल तर? आणि जर पंप चालू झाला तर ही गोष्ट खरी ठरली तर किती छान होईल. थोडा वेळ विचार करून शेवटी त्याने नक्की केलं. त्याने ती बाटली उघडली आणि थरथरत्या हाताने ते पाणी हँडपंपात ओतलं. तो हँडपंप चालवू लागला. 1, 2, 3 वेळा आणि अचानक पंपातून थंडगार निर्मळ पाणी बाहेर यायला लागलं. त्याने भरपूर पाणी प्यायलं. त्याला पुन्हा ऊर्जा मिळाली. त्याचं डोकं काम करायला लागलं. त्याने बाटली पुन्हा भरली आणि ती तशीच जशी आधी होती तशी छताला बांधून ठेवली. तेवढ्यात त्याला आणखी एक काचेची बाटली दिसली. त्याच्यात एक पेन्सिल आणि एक नकाशा होता. त्यात वाळवंटातून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवलेला होता. त्याने तो मार्ग लक्षात ठेवला आणि नकाशावाली बाटली पुन्हा तिथे ठेवली. नंतर त्याने आपल्या इतर बाटल्यांमध्ये पाणी भरलं आणि तो झोपडीतून बाहेर पडलासुद्धा. पण थोडं पुढे गेल्यानंतर तो परत मागे वळून पाहिलं आणि काहीतरी विचार करून तो परत झोपडीत गेला. त्याने पाण्याच्या बाटलीवर लिहिलं होतं की माझ्यावर विश्वास ठेवा, हा हँडपंप खरंच चालतो. ही गोष्ट आपल्याला आयुष्याबद्दल असं काही शिकवते की कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपल्या मनातली आशा सोडू नका. या कथेमधून हेही स्पष्ट होतं की आपल्याला काहीतरी जर मिळवायचं असेल तर थोडंसं काहीतरी द्यावं लागतं. जसं त्या माणसाने अख्खं पाणी जे आहे ते हँडपंपात ओतलं. पाण्याच्या या कथेत प्रतीक आहे अशा गोष्टींचं ज्या आपल्या आयुष्यावर फार महत्त्वाच्या असतात. कुणीतरी कुणासाठी ते ज्ञान असू शकतं, कुणासाठी ते प्रेम असू शकतं, कुणासाठी तो पैसा असू शकतो. जे काही आहे ते मिळवण्यासाठी आधी त्याचं बीज आपल्या कृतीच्या पंपात टाकावं लागतं आणि त्याच्या बदल्यात आपण त्या गोष्टीचं अनेक पट मूल्य प्राप्त करून घेतो. एक व्यक्तीने केलेले चांगलं कार्य दुसऱ्या तिसऱ्यापर्यंत पोहोचतं आणि ही गोष्ट आपल्याला शिकवते. तर अशा प्रकारे तुम्हीही
आशा ठेवा, पण ती आशा ठेवताना काहीतरी कृती करा आणि कृतीमध्ये जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती मिळवण्याचं सामर्थ्य दडलेलं आहे. थँक्यू. चित्रा राऊत, स्वानंद इन्व्हेस्टा.